टीम. टॉस महत्त्वाचा. हेड अँड टेल इंग्लिश. कडवे संघ. येस, हेड अँड टेल. टेल हा कॉल आहे. इट्स अ टेल. सो यू वॉन्ट टू टॉस. व्हॉट आर युअर चॉईस टू? बॅट फर्स्ट. बॅटिंग पहिल्यांदा. थँक्यू सो मच. कसा झाला खेळ? मस्त झाला आणि नितीन दादा आला नव्हता तरी पण बॅटिंग बऱ्यापैकी केली खालच्या पोरांनी पण आणि खालच्या म्हणजे खालच्या वाडीतल्या पोरांनी? नाही जे ज्यांच्याकडून अपेक्षा होती त्यांनी पण. मजा आली. थँक्यू सो मच. हा होता कॅप्टन कूल सुमित. मॅन ऑफ द मॅच या शेवटची स्पेल. वाव यार, व्हॉट अ प्लेअर यार. मॅच सोडायची नाही कडवे टीमनं सांगितलं. मजा आली यार. कारण की अजितनं शेवटची ओव्हर ज्या पद्धतीने हाताळली आहे, षटकार आला अजितच्या गोलंदाजीवर, पण शेवटचा चेंडू तुम्हाला एक चेंडू ही मॅच जिंकून देऊ शकते हे अजितनं सांगितलं. चला कडवे टीम मैदानामध्ये दाखल. अजित दादा काय बोलतोस? षटकार आला, एक चेंडू दोनची मॅच आली. मनामध्ये काय चाललं होतं गुरु? मनामध्ये माझ्या फक्त एकच गोष्ट होती की मला टीमसाठी मॅच जिंकवायची आहे. मग त्यासाठी मला माझं रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण टीमसाठी मॅच जिंकवायची. टप्पा महत्वाचा होता तुझ्यासाठी की हा बॉल टप्पाच टाकायचा आहे गुडलाईन स्पॉटच्या थोडासा पुढे. डायरेक्ट गेला की मॅच संपली. हा विचार होता का? हा पण विचार होता, पण मागून जो आमचा कॅप्टन होता ना, त्याची भूमिका फार महत्त्वाची होती या गेममध्ये. कारण प्रत्येक बॉल पिच झाल्यानंतर तो मला सांगत होता की ही लाईन ठेव, ही लाईन ठेव. त्याची खूप मदत झाली. थँक्यू सो मच या अजित. कॅप्टन इम्पॉर्टंट असतो. कॅप्टन स्टंपच्या बागून सगळी सूत्र बरोबर हँडल करतो. हेच अजितनं पुन्हा एकदा सांगितलं. चांगली मॅच बघायला भेटली, चांगल्या फाईट बघायला भेटली. पुन्हा एकदा महत्त्वाच्या मॅचकडे जाऊयात. सळवे 11 सळवे. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं तर रवी बोरगेनं जो खेळ केला त्यामुळे हा संघ विजेत्यामध्ये निघाला. संघाचं संपूर्ण इक्वेशन चांगलं राहिलं आणि अजितच्या गोलंदाजीवरती कडवे संघ विजेता झाला आहे. जिथे आपण पाहिलं तर दोन्ही बेस्ट ऑफ दी बेस्ट टीम आता एकमेकांसोबत दिसतील. काय घडतंय काय बिघडतंय बघूयात. जाऊयात पुन्हा एकदा मैदानामध्ये जिथे लहू सरांचा आवाज असेल आणि मॅचची कहाणी थोडीशी रंजक असेल. थँक्यू. धन्यवाद किरणजी मस्कर सर. श्री नाईकबा प्रसन्न चषक 2025 दुसऱ्या फेरीतील लढत. सळवे 11 सळवे विपक्ष टीम कडवे 11. कडवे 11 ऑन द टॉस आणि त्यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एक धाडसी निर्णय, कारण ज्या वेळेला कडवे संघ टॉस जिंकतो त्यावेळेला ते फलंदाजीचाच निर्णय घेतात. त्यांचा प्लॅनिंग म्हणजे नियोजन अगदी स्पष्ट आणि क्लिअर असतं. पहिल्यांदा फलंदाजी करा, धावसंख्या धावफलकावर चांगल्या लावा आणि त्यानंतर गोलंदाजी चांगली करा, सामने जिंका. परंतु ज्या प्रकारे पाठचा सामना आपण पाहिलात ना, तर प्रत्येक संघाने खूप काही शिकण्यासारखं आहे. तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचं टीम बॉन्डिंग, तुमचा सांघिक खेळ कसा सर्वोत्तम करू शकता आणि एक लो स्कोरिंग सामना देखील तुम्ही जिंकू शकता हे टीम कडवे संघाने दाखवलं. ज्या संघाच्याच नावामध्ये फेअरलेस फायटर्स कडवे सातारा, म्हणजे आपल्या जिल्ह्याचं नाव एखादा संघ ज्या वेळेला लावून खेळतो ना त्यावेळेला तो जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो असं म्हणायला हरकत नाही आहे. परंतु दुसऱ्या फेरीतील हा सामना दुसऱ्या बाजूला सळवे 11 सळवे एक मातब्बर संघ पाटण तालुका क्रिकेटमधील आणि दुसऱ्या बाजूला बंधूंची जोडी निलेश पनाळे आणि त्यांच्या साथीला नितीन पनाळे. PTR BPL पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग ज्या खेळाडूने याच मैदानामध्ये गाजवली. निलेश पनाळे स्ट्राईकवर असतील आणि त्यांच्या साथीला आहेत नितीन पनाळे. गोलंदाजी मार्कवर रवी बोरगे सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सामन्याला होते सुरुवात. 3 षटकांची लढत. दिल्यात 15 मिनिटांचा असेल अवधी. पहिला चेंडू. पहिला चेंडू इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर पूल केलाय. चेंडू डीप स्कोअरलाईक सीमारेषेच्या अगदी उजव्या बाजूला एका धावेसाठी मार्गस्थ होत आहे. म्हणजे काही मीटरचं अंतर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. डीप स्क्वेअरलाईक सीमा पार अगदी ज्या दिशेला सीमारेषा आहे तो फाईन लेगला चेंडू हलकासा मार्गस्थ झाला. धावांचा श्रीगणेशा होत असताना एक धाव जोडली जाते. स्लोअर वन.
फुल टॉस. निलेश पन्हाळे या चेंडूवर ठरतायत बॉस. नो प्लस 6 असतील. येस, नो प्लस 6 धावा षटकार. यासाठी उल्लेख केला फिल्डिंग करणाऱ्या टीमने घेतलाय रिव्ह्यू. आता तपासलं जाईल चेंडूची उंची. येस, हे पाहायचं आहे की चेंडूची उंची किती आहे. चेंडू जर टाकल्यानंतर ज्यावेळेला फलंदाजाने खेळला त्यावेळेला त्याची बॅटला संपर्क झाला चेंडूचा, त्यावेळेला चेंडूचा अगदी उंची आता तपासली जाईल. रिव्ह्यू गमावलाय टीम सळवे 11 सळवे. इट्स अ नो बॉल. या चेंडूची उंची जास्त आहे. फ्रेडचा चेंडू देखील असेल, परंतु ज्या प्रकारे निलेश पन्हाळे यांनी सुरुवात केली आहे, पहिला सामना सांघिक खेळाच्या जोरावर जिंकला टीम फेअरलेस फायटर्स कडवे सातारा. फ्रेडचा चेंडू. व्हॉट अ स्ट्रोक. शॉर्ट ऑफ द मॅच. मिस्टर PTRBPL निलेश आबा पन्हाळे यांच्या बॅटमधून चेंडू सीमा पार. श्री नाईकबा चषक उत्तुंग षटकार. यासाठी ओळखला जातो हा खेळाडू. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग अक्षरशः या मैदानामध्ये या खेळाडूने गाजवली होती आणि त्यानंतर पहा या खेळाडूचं नाव पाटण तालुका क्रिकेटमध्ये चर्चेमध्ये आलं. आज स्वतः इंडियन नेव्हीमध्ये कार्यरत असलेला हा खेळाडू, परंतु करिअर आणि क्रिकेट याचा दोघांचा ताळमेळ कसा ठेवावा त्यांनी दाखवून दिलाय. आपल्या करिअरबरोबर क्रिकेटमध्ये कसं यशस्वी व्हावं या खेळाडूकडे तुम्ही पाहू शकता. यंगस्टर खेळाडूंसाठी एक आयडॉल खेळाडू कसा असावा तर तुम्ही निलेश पन्हाळे यांच्याकडे पाहू शकता. क्रिकेट खेळायलाच पाहिजे, पण तुमचं करिअर मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे आणि या क्रिकेटबरोबर करिअरमध्ये कसं मार्गक्रमण करावं आणि आपल्या कुटुंबासाठी कसं योगदान द्यावं या खेळाडूने दाखवलं आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 14 रन्स ऑन बोर्ड. स्लोअर वन ड्राईव्ह केला आहे. लॉंग ऑन आहे तैनात. अमित एक धाव प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव प्राप्त होते. निलेश पन्हाळे यांना टीमची धावसंख्या एका धावेच्या मदतीने 15 धावा. 15 रन्स ऑन बोर्ड. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या. अद्याप 3 चेंडूंचा खेळ झाला आहे. रवी बोरगे लॉंग ऑनला आहेत. अमित. सनी आहे डीप स्क्वेअर लेगला. कट करण्याचा प्रयत्न. नितीन पन्हाळे एक धाव प्राप्त होईल. गलीमध्ये घोषांकी क्षेत्रामध्ये एक सिंगल प्राप्त होते. पहिल्या 4 चेंडूच्या अखेर एक षटकार 2 षटकार आले. 16 धावा धावफलकावर. बॅकवर्ड पॉईंट आहे. कवर एक्स्ट्रा कवर मिड ऑफ मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. मिड ऑन थोडासा उजव्या बाजूला वर्तुळाच्या आतमध्ये. हा देखील पूल केलाय. लेंथ बॉल होता. सनी चुकी करणार नाहीये. डीप स्क्वेअर लेगला अगदी सोपा झेल. नितीन पन्हाळे एका धावेवर झेल बाद. नाराज असेल स्वतःवर कदाचित. त्यांना देखील आपल्या फटक्यावर विश्वास बसत नाहीये, कारण या खेळाडूची क्षमता देखील मोठी आहे. ॲज अ आयकॉन म्हणून पाटण तालुका प्रीमियर लीगमध्ये देखील खेळत असताना आपण पाहू शकता. परंतु कौतुक करेन मी रवी बोरगे यांचा. कमबॅक केलं आहे आणि कमबॅक करून दिलं आपल्या टीमला. एक महत्त्वाची विकेट प्राप्त केली. नवीन फलंदाज सुमित कदम आलेत क्रमांक 3 वर. 5व्या चेंडूवर यश प्राप्त केलं रवी बोरगे यांनी आणि खूप महत्त्वाचं होतं टीम सळवे 11 सळवे. अचानक क्रिकेट क्लब बनपुरी या संघाचं आयोजन. आज बनपुरी गावाचं लक्ष या स्पर्धेवर आहे. स्लोअर वन हाताळण्याचा प्रयत्न ऑफस्टम्पच्या बाहेर. यस, व्हाईट बॉल. पुन्हा टाकावा लागेल हा चेंडू. ज्यावेळेला तुम्ही गतीमध्ये परिवर्तन करताना तिथे टप्पा योग्य पाहिजे आणि तो टप्पा नव्हता. खराब दिशा. 17 धावा. 1 to go. 17 रन्स ऑन बोर्ड. चांगला ऑन साईडला ड्राईव्ह केला आहे. सनी आहेत वेगाने चेंडूवर गेलेत. एक टप्पा चेंडूला पकडलाय. का मला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक टीम सळवे 11 सळवेचा म्हटलं जातं. अप्रतिम दर्जाचं उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण सनी यांच्या माध्यमातून. एक धाव प्राप्त होते. फलंदाज सुमित कदम स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक. पहिल्या षटका अखेर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 18. प्रथम पारितोषिक नितीन पाटील साहेब भैया साहेब आपलं धन्यवाद. द्वितीय पारितोषिक सचिन नलावडे साहेब युवा उद्योजक आहेत आपलं धन्यवाद. ट्रॉफी सौजन्य रवींद्र देसाई साहेब, सूरजजी कचरे साहेब,
आपलं धन्यवाद. मी कौतुक करेन टीम अचानक क्रिकेट क्लब बनपुरीचं, कारण सामनावीरसाठी ज्या प्रकारच्या ट्रॉफीज आहेत प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारे करंडक काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. सनी कंक यांनी कमी दिवसामध्ये केलेलं आयोजन आणि संपूर्ण अचानक क्रिकेट क्लब बनपुरी या टीमचं देखील कौतुक, कारण ज्यावेळेला तुमच्या संघाचं आयोजन असतं ना तुम्ही मेहनत करता आणि ती मेहनत यशस्वी होते हे आपण पाहू शकता. ज्या प्रकारे कमी कालावधीमध्ये एकदिवसीय स्पर्धा. ओमकार बोरगे षटक क्रमांक 2 साठी सज्ज होत असताना ओमी समोर सुमित कदम आहेत. चला लक्षात घ्या, तुम्हाला दिलेत फक्त 15 मिनिटं आहेत, त्यामुळे मॅच थांबवू नका मित्रांनो. लोअर फुल टच चेंडू गॅपमध्ये फटका, काऊ कॉर्नर डीपला. अमित आपल्या उजव्या बाजूला वेगाने गेले, 2 धावेचा प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षण चांगलं आणि फेकी देखील चांगली होत असताना अमित बोरगे. दोन धावा प्राप्त होत आहेत सुमित कदम यांना. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षणासाठी सर्वे 11 सळवेची ओळख आहे, चांगली टीम. फ्रंट फुटला येऊन पंच केला, लॉंग ऑफ आहे तैनात. महेश एक धाव प्राप्त केली जाईल. चांगलं कॉलिंग आणि एक क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं, क्षेत्ररक्षण करत असताना तुम्ही कॉलिंग देणं. एक धाव प्राप्त होते. आता शेवटी स्ट्राईक आली आहे फलंदाज निलेश पणाळे यांच्याकडे, कारण पहिल्या 4 चेंडूवर निलेश पणाळे यांनी धावा केल्या 14, त्यानंतर मात्र ते नॉन स्ट्राईकला उभे होते. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण टीम सळवे 11 सळवेला दुसऱ्या डावामध्ये धावांचा पाठलाग करायचा आहे आणि गोलंदाजी युनिट चांगलं आहे टीम फेअरलेस फायटर्स कडवे सातारा यांचा. डीप पॉइंट आहे तैनात. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीपला मिड विकेट, स्क्वेअर लेग. शॉर्ट आर्म जॅक, डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. एक धाव प्राप्त केली जाईल. चुकीचा होत आहे प्रयत्न, दुहेरीचा प्रयत्न इथे नाही झालाय. चांगलं कॉलिंग. ज्यावेळेला तुम्ही बॅटिंग करताना त्यावेळेला कॉलिंग खूप महत्त्वाचं आहे. कधी तुम्हाला नकार द्यायचा, कधी आपल्या सहकार्याला होकार द्यायचा, या गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या. टीमची धावसंख्या 22, 22. चौथा चेंडू. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलाय आणि योग्य निर्णय बॅटर सुमित कदम यांचा. व्हाईट बॉल. पुन्हा टाकावा लागेल हा चेंडू. एक धाव एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 23. पहिल्या 3 चेंडूवर धावा खर्च केल्यात 5. फ्रंट फुटला येऊन चांगला पंच. महेश लॉंग ऑफला. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. विकेटचं पतन. सुमित कदम झेलबाद. क्रिकेटमध्ये ज्यावेळेला तुम्ही आपल्या गावासाठी क्रिकेट खेळताना त्या खूप महत्त्वाच्या बाबी असतात की तुम्ही कसं योगदान देता. तुम्ही कोणत्या नंबरला बॅटिंगला जाताय ते महत्त्वाचं नसतं, तुम्हाला किती चेंडू खेळायला मिळतात हे महत्त्वाचं नसतं. हे महत्त्वाचं असतं की तुम्ही तुमचं योगदान कसं देताय. आणि यासाठी फेअरलेस फायटर्स कडवे सातारा हा संघ मात्र सातत्याने प्रयत्न करतोय. ओमकार बोरगे यांनी कमबॅक करून दिले आपल्या टीमला. माजी कर्णधार पवनजी कंग साहेब यांचं शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम. श्री नाईकबा प्रसन्न चषक 2025 मध्ये श्री पवनजी कंग साहेब आपलं सहर्ष स्वागत या मुख्य व्यासपीठावर. अजित मोरे पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गल्लीमध्ये 1 धाव प्राप्त होईल. पहिल्या मॅचचा सामनावीराचा मार्कनी. ज्या प्रकारे अजित मोरे यांनी शेवटचं षटक हाताळलं होतं, कौतुकास्पद कामगिरी. टीमची धावसंख्या एक सिंगलच्या मदतीने 24 धावा. 1 to go. 24 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू चांगला आपटला, अतिरिक्त उसळी प्राप्त होते. यासाठी ओळख आहे ओमकार बोरगे यांची. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 2 गडी बाद, 24 धावा. टीम फेअरलेस फायटर्स कडवे सातारा. DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड 2 सामने जिंकून त्याने तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि हा संघ या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड सोबत 2 हात करेल.
येस, त्यानंतर असेल उपांत्य लढत. उपांत्य लढतीमध्ये आपल्याला पाहायचं आहे की कोणता संघ DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्डसोबत 2 हात करताना पाहू शकतो. चला टीम सळवे 11 सळवे, टीम मिटिंग जास्त नको आहे. स्लॉग बोर्डचं षटक अमित, वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन सळवे 11 सळवे. या खेळाडूच्या नावाची चर्चा देखील क्षेत्ररक्षक म्हणून केली जाते. टीमची धावसंख्या धावफलकावर 24. जमेची बाप टीम फेअरलेस फायटर्स कडवेसाठी निलेश पन्हाळे स्ट्राईकवर आहेत आणि या 6 चेंडूवर किती चेंडू ते स्ट्राईकवर राहतील हे पाहायचं आहे. त्यावर धावसंख्येचं संपूर्ण समीकरण अवलंबून असेल. 24 रन्स ऑन बोर्ड, 24 धावा. स्लॉग अंतिम षटक. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, नो चेंडूचा इशारा केलाय. तसेल फ्री हिट. संधी निर्माण झाली या पहिल्या चेंडूवर अंतिम षटकामध्ये. आणि पहिला चेंडू ज्या वेळेला तुम्ही खराब हाताळता, कमबॅक करावं लागेल आम्ही त्यांना. फ्री हिटचा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर, यष्टीरक्षक चुकी करतोय. वाईट +1. 2 अवांतर धावा, 2 एक्स्ट्रा धावा टीमच्या टोटलमध्ये. एकही चेंडू न हाताळता 3 धावा खर्च केल्यात, 27 धावा. या धावा खूप महागड्या ठरू शकतात दुसऱ्या डावामध्ये. या धावा रोखाव्या लागतील. यष्टीरक्षक रवी बोरगे आता काहीतरी कानेमंत्र देत असताना. फ्री हिटचा चेंडू आहे, तुम्ही गोलंदाज बदलू. येस, ऑनफिल्ड अंपायर चर्चा करत असताना, कारण फील्डचा चेंडू आहे. चला प्लीज मॅच थांबवू नका मित्रांनो. टीम सळवे 11 सळवे प्लीज, कारण आज 16 संघ खेळणार आहेत एका दिवसामध्ये. एक दिवसीय स्पर्धा आहे. फ्री हिटचा चेंडू. चला प्लीज मॅचचा रिदम तोडू नका मित्रांनो. श्री नाईक बा प्रसन्न चषक 2025-6 एक दिवसीय थरार पाहतोय आपण. आणि मालिकावीरसाठी ज्या प्रकारचं ब्रँडेड शूज आहे, आर्यन पवार, AS स्पोर्ट्स रबाळे यांच्या माध्यमातून आपलं धन्यवाद. कोण असेल मालिकावीर? फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटच्या चेंडूवर ऑन साईडला खेळलाय. पप्प्याने चांगला प्रयत्न केला. चेंडू हाताला लागल्यानंतर डीपला जातोय. 2 धावेचा प्रयत्न केला जाईल. फेकी खराब केली आहे. बॅकअप करतोय सुकी. बॅकअपला नव्हतं बॅकवर्ड पॉईंट. आणि यष्टीरक्षक रवी बोरगे यांच्या डोक्यावरून चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. 2 धावा. कौतुक करेन मी पप्प्याचं, कारण ज्या प्रकारे पप्प्याने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रयत्न चांगला केला. दोन धावा प्राप्त केल्यात. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर ज्या प्रकारे रवी बोरगे एस्टनच्या मागे उर्वरित सामना ज्या प्रकारे आपल्या गोलंदाजाला कानेमंत्र दिला, त्यानंतर कमबॅक केलं अमित यांनी. सामना खूप स्लो होतोय, परंतु फ्री हिटचा चेंडू अमित यांनी चांगला हाताळलाय. कारण संघ ज्या वेळेला तुमच्यावर विश्वास दाखवतो ना, तो विश्वास मात्र पूर्णपणे सार्थ ठरवण्याचा प्रयत्न. येस, नो चेंडू हा देखील आहे. 3 धावा. येस, 3 धावा जोडल्या जातील. 1 धाव आता प्लस केली जाईल. हा देखील असेल फ्री हिट. येस, सातत्याने आपण तेच सांगतोय की मॅच ही स्लो झाली आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 30 रन्स ऑन बोर्ड.
हा देखील चेंडू असेल फ्री हिट. चला प्लीज, मॅच खूप स्लो झाले मित्रांनो, थोडंसं स्पीडअप करा. 30 रन्स ऑन बोर्ड, 30 धावा. अजित मोरे ऑन स्ट्राईक. हा चेंडू चांगला हाताळला, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक चुकी करतोय आणि अजित मोरे देखील चुकी करतायत. मोठी विकेट प्राप्त होते, जी विकेट हवी होती टीम सळवे 11 सळवेला. नीरेश पनाळे धावबाद, 30 धावेवर तिसरा धक्का. आणि चुकी केली मी म्हणेन कॉलिंगमध्ये या अभाव पाहायला मिळाला. आणि तत्परता ज्या प्रकारे दाखवली रवी बोरगे यांनी ते खूप महत्त्वाचं सळवे 11 सळवेला. 30 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट टीम फेअरलेस फायटर्स कडवे. एक धाव हवी होती, यष्टीरक्षकाने चुकी केली. त्यानंतर पहा तत्परतेने चपळतेने रवी बोरगे यांनी चेंडू एस्टनला लावला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना निखिल कदम. हे क्रिकेट आहे. अमित यांनी ज्या प्रकारे पहिले 3 चेंडू अवांतर हाताळले, त्यानंतर कमबॅक केलं आणि कमबॅक क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. यासाठी क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं ना की तुम्ही आधी काय चुका केल्या त्या सुधारून तुम्हाला वाटचाल करावी लागते आणि ती केली आहे वाटचाल अमित यांनी. 30 धावा धाव फलकावर. निखिल कदम क्रमांक 5 वर नवीन फलंदाज. सळवे 11 सळवे, चला प्लीज विनंती आहे स्पीडअप करा. निखिल कदम पहिला चेंडू ऑन साईडला वळवला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे पप्या. एक धाव प्राप्त करतोय बॅटर निखिल कदम. निखिल कदम यांचं खातं उघडलं जात आहे. कट करण्याचा प्रयत्न, अप्रतिम यष्टीरक्षण. अपील केले, अपीलमध्ये प्रचंड उत्साह रवी बोरगे. ज्या प्रकारे अमित कदम यांनी कमबॅक करणारे हे षटक हाताळलंय हे खूप महत्त्वाचं. जागेवर उभं ठेवलं. अजित मोरे यांना धावसंख्या स्थिरावते, धावफलकावर 31. स्लॉग बोर्डचं षटक. आता आक्रमण करावं लागेल. अजित मोरे यांच्याकडे पर्याय नाही आहे. 35-40 पर्यंत बजर मारण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण सळवे 11 सळवेची बॅटिंग लाईनअप चांगली आहे. ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, चेंडूचा अंदाज घेत असताना गुड कॅच ऑफ द क्वालिटी. सळवे 11 सळवे या मॅचमध्ये कमबॅक करते. अजित मोरे झेलबाद. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू शरीरापासून दूर टाकला, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण. नवीन बॅटर शुभम पनाळे मैदानामध्ये दाखल होत असताना क्रमांक 6 वर. नवीन फलंदाज शुभम पनाळे. अद्याप या षटकामध्ये चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 टू गो. षटकाची सुरुवात खराब झाली अमित यांच्या, शेवट मात्र चांगल्या करत असताना एक महत्त्वाचा धावबाद. त्यानंतर अजित मोरे यांना बाद केला आणि खूप महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, ऑफस्टमच्या बाहेरचा, पंचांकडे नजर असेल. अवांतर धाव, अवांतर चेंडू, खराब गोलंदाजी. सातत्याने चुका करतायत अमित. या गोष्टी कुठेतरी मनामध्ये त्यांच्या चालू असतील, कारण एखादा गोलंदाज जाणीवपूर्वक चुका करत नसतो. 32 धावा. त्या धावा खूप महत्त्वाच्या आहेत. एक धाव खूप महत्त्वाची क्रिकेटमध्ये. धोनीचा वाडाने एका धावेने सामना जिंकला होता आज सकाळी. हे एका धावेचं महत्त्व आहे क्रिकेटमध्ये. स्लोअर 1 खोदून काढण्याचा प्रयत्न, चांगला टप्पा, अचूक दिशा, डॉट बॉल.
अद्याप या षटकामध्ये त्यांनी 9 चेंडू हाताळलेत, अजून 1 चेंडू बाकी आहे. 32. एक मोठा फटका हवा आहे फेअरलेस फायटर्स कडवेला. स्लोअर वन, मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेत. अमर कदम चेंडू खाली, विकेटचं होईल पतन. शेवटच्या चेंडूवर यश प्राप्त केले अमित यांनी. पहिल्या डावाचा होतोय खेळ समाप्त. टीम फेअरलेस फायटर्स कडवे सातारा टीमची धावसंख्या धावफलकावर 32-33 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. सळवे 11 सळवे 33 रन्स टू विन. तेहतीस धावांचं लक्ष आहे सळवे 11 सळवे. DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड आता संपूर्ण संघ पहा वॉर्मअप करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व खेळाडू एका बाजूला मस्तपैकी एकदम सकाळी 2 सामने जिंकले, थोडासा आराम केल्यानंतर हा संघ आता पुन्हा एकदा विजयी संघासोबत 2 हात करेल. अचानक क्रिकेट क्लब बनपुरीचं आयोजन आणि एक दिवसीय स्पर्धा आणि आयुष्यामध्ये प्रचंड मेहनत घेत असताना एका दिवसामध्ये स्पर्धा उभी करणं खूप कठीण काम असतं. आमचा कॅमेरामॅन बारक्या तेहतीस धावांचं लक्ष, जरा फिल्डिंग लावून घ्या टीम फेअरलेस फायटर्स कडवे. सळवे 11 सळवे आपले फलंदाज त्वरित पाठवायचे आहेत. 33 रन्स टू विन. सळवे 11 सळवे आपले बॅटर पाठवा. ओमकार बोरगे आणि त्यांच्या साथीला रवी बोरगे ही प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल होते. तेहतीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि हे लक्ष फक्त 33 नसेल, कारण खूप कठीण लक्ष देखील नाही आहे, सोपं देखील नाही आहे, कारण समोरचा जो बॉलिंग अटॅक आहे ना तो चांगला आहे. म्हणजे सळवेची बॅटिंग आणि कडवे संघाची गोलंदाजी, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. चला टीम सळवे 11 सळवे बॅटर मॅच चालू करा. आज या टीमचं काय खरंच कळत नाही आहे. टीम सळवे 11 सळवे एवढा वेळ घेत आहेत. आज आपल्याला आजच फायनल खेळवायची आहे. फिल्डिंग करताना पण एवढा वेळ, आता बॅटिंग करताना पण एवढा वेळ. तेहतीस धावांचं लक्ष दुसऱ्या डावाला होते सुरुवात. 1:24 अवधी झालाय. पहिलं षटक येऊन गोलंदाजी मार्कवर नितीन पानाळे. अनुभवी खेळाडू आहेत त्यांच्या समोर रवी बोरगे ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू फ्रंट फुटला येऊन पंच केलाय. अजित मोरे लॉंगॉनला तैनात आणि पहिल्या चेंडूवर मोठी विकेट प्राप्त होते. हा ट्रॅप होता, हे विकेटसाठी विणलेलं जाळं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अलगत अडकलाय रवी बोरगे. गोल्डन डकचा शिकार, शून्यावर झेलबाद. टीम फेअरलेस फायटर्स कडवे साताराची गोलंदाजी आणि सळवे 11 सळवेची फलंदाजी ही बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. हे पाहिजे की आता एक संघ एका संघावर भारी पडेल. 33 धावा करण्यासाठी देखील तुम्हाला मोठा संघर्ष करावा लागेल. नवीन फलंदाज अमर कदम क्रमांक 3 वर दाखल झालेत.
पहिलेच चेंडूवर ज्या वेळेला एखादा संघ विकेट घेतो ना त्यावेळेला त्या संघाचा संपूर्ण आत्मविश्वास जुनावतो. चला बॅटर थोडंसं फास्ट, थोडंसं प्लीज विनंती आहे तुम्हाला, कारण पाचच्या मॅचचा विचार केला तर फेअरलेस फायटर्स कडबेने एक चेंडूमध्ये 2 धावा करू दिल्या नव्हत्या टीम मराठा वॉरियर्स जुळेवाडीला, कारण त्यांचा बॉलिंग युनिट त्यांचं टीम बॉन्डिंग खूप चांगलं आहे. आणि पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट घेता त्यावरून तुम्हाला कळतं की या संघाची गोलंदाजी किती महत्त्वाची आहे. नितीन पनाळे आयकॉन खेळाडू आहेत पाटण तालुका प्रीमियर लीगमध्ये, त्यांच्यावर देखील खूप नजर असेल. पावलं चुकली आहेत ते थांबणं पसंत केलं. K11 कलावती अनिलदादा पवार साहेब यांच्या मालकीचा संघ आणि आयकॉन खेळाडू नितीन पनाळे, यावर्षी डे नाईट स्पर्धा 6वं वर्ष आहे PTPLचं. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलाय, दिशा खराब आहे, व्हाईट बॉल. कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू ज्या प्रकारचा त्यांना कट करण्याची अपेक्षा होती नितीन पनाळे तेवढा चेंडू कट झाला नाही आणि त्यामुळे स्क्वेअर मारा. धावांचा श्रीगणेशा होत असताना टीम सळवे 11 सळवे हा देखील चेंडू टाकण्याच्या पवित्रामध्ये नव्हते आणि कदाचित रनअपमध्ये अडथळा आला आणि ज्या वेळेला क्रीजमध्ये उडी घेतो तिथे त्यांची पावलं चुकलीत कदाचित. 3 षटकांच्या लढतीसाठी तुम्हाला दिलेत 15 मिनिटं, लक्षात घ्या. 1:24ला सामना चालू झाला, 1:27 झालेत. या मॅचचा विचार केला तर महत्त्वाची विकेट रवी बोरगे बाद झाल्यानंतर आता कॅप्टन अमर कदम यांना चांगला खेळ करावा लागेल. शॉर्ट बॉल त्यावर केलाय प्रहार, अमर कदम यांचा दम, श्री नाईकबा चषक उत्तुंग षटकार यासाठी ओळखले जातात अमर कदम. हा पहा हाफ ट्रॅकर चेंडू, अशा प्रकारचे चेंडू स्लोअर वन टाकण्याची चुकी तुम्ही अमर कदम यांना करू शकत नाहीये, कारण या खेळाडूची फटक्यांची भूक खूप मोठी आहे. सलग 3 चेंडूवर जर 3 षटकार ठोकले अमर कदम यांनी तर ओमचा MTCचे सर्व अक्षय शेठ महात्रे यांच्या माध्यमातून 1001 रुपये जीपे केले जातील. सलग 3 मारावे लागतील, 1 आला, अजून 2 येतील का. मॅच बॉल आलाय, टीमची धावसंख्या धावफलकावर 7. नितीन पनाळे यांना कमबॅक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर विकेट घेतली, त्यानंतर अवांतर, त्यानंतर आलाय षटकार आणि यासाठी कडवे टीमला प्रत्येक षटक खूप महत्त्वाचं आहे, कारण 33 धावांचा पाठलाग ज्यावेळेला तुम्ही करता त्यावेळेला बॅटिंग करणारी टीम एक मोठा फटका प्रत्येक षटकामध्ये खेळण्याचा मनसुबा असतो आणि त्यानंतर एकेरी दुहेरी धावा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. हेच क्रिकेट आहे, कॅल्क्युलेटिव्ह खेळावं लागेल. सळवे 11 सळवेला हा देखील मोठा फटका आपल्या स्लॉटमध्ये आला की आपण त्याला आउट ऑफ द प्लॉट पाठवतो हे सांगत असताना अमर कदम यांच्या बॅटमधून सलगचा दुसरा दिमागदार षटकार. सलग 2 आले, तिसरा येईल का. अक्षय शेठ महात्रे 8182 यांच्या माध्यमातून 1001 रुपये नेट ऑन केलाय, जीपे देखील ऑन केलाय. फक्त 1 आला ना तर 1000 रुपये जीपे केले जातील. अमाऊंट टाईप करतायत फक्त, कारण 1 षटकार कमबॅक करतील का. नितीन पनाळे सलगचा तिसरा जीपे ऑन केलाय, मोबाईल अगदी समोर ठेवलाय. टीमची धावसंख्या धावफलकावर 13. 13 रन्स ऑन बोर्ड. ही खासियत असते एखाद्या सर्वोत्तम फलंदाजाची, कारण रवी बोरगे बाद झाले आणि टीमला सळवे 11 सळवेला माहीत आहे की 33चा पाठलाग करायचा आहे आणि आपण पाठलाग करू शकतो. सलगचा तिसरा मारण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहे क्षेत्ररक्षक, धाव प्राप्त होणार नाहीये. त्यानंतर पाहिल्या बॅटकडे अमर कदम यांनी, त्यांना माहीत आहे की ही बॅट आपली प्रिय आहे, अजून जर 1 आला तरी देखील 1000 रुपये असतील. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते 13. हेलिकॉप्टर उडवलाय, लॉंग ऑनला अजित मोरे वेगाने चेंडूवर गेले. वॉट अ कॅच, अप्रतिम
असाधारण, अद्भुत, अविस्मरणीय कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच. आणि अजित मोरे यांनी काय झेल पकडलाय लॉंग ऑनला. आपल्या उजव्या बाजूला धावत असताना हा पहा रिप्ले तुमच्या समोर. फुलं लेनचा चेंडू ऑन साईडला खेळला, मिनी हेलिकॉप्टरचा फटका. अजित मोरे वेगाने धावले आपल्या उजव्या बाजूला. आउटस्टँडिंग कॅच टेकन बाय अजित मोरे. त्यानंतरचा त्यांचा जल्लोष हे खूप महत्त्वाचं आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 13. वन टू गो. अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील नितीन पणाळे, नवीन फलंदाज. अनिकेत. वन टू गो. चांगला ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हर आहे वर्तुळाच्या आतमध्ये. कॉलिंग चुकलंय, फेकी चुकीच्या दिशेला केली आहे, कदाचित अपील तर केली आहे. आणि येस, तेच सांगत असताना पंच बॅट ग्राउंडिंग चांगली केली आहे. ओमकार बोरगे यांनी कॉलिंगमध्ये अभाव होता, परंतु फेकी चुकीच्या बाजूला केली. 1 धाव प्राप्त होईल शेवटच्या चेंडूवर. संमिश्र प्रकारचं षटक, 2 षटकार आले, 2 विकेट देखील आले नितीन पणाळे यांच्या या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 14. 12 चेंडूमध्ये आता करायचे आहेत 19. एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु फेकी तुम्हाला कोणत्या बाजूला करायचे हे माहीत असणं खूप महत्त्वाचं. क्रिकेटमध्ये तुम्ही क्षेत्ररक्षण ज्या वेळेला करता त्यावेळेला तुम्हाला संपूर्ण सामन्यावर मॅचकडे लक्ष देऊन फिल्डिंग करावी लागते. मिस्टर PTR BPL निलेश पणाळे गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना चांगले फिरकीपट्टू आहे, ते देखील चेंडूला चांगलं फिरवतात. चला प्लीज मॅचला स्पीडअप करा. 8 मिनिटं झालेत पहिल्या षटकासाठी. बारा चेंडू 19ची गरज. मॅच ऑन. लेग ब्रेक विथ द टर्न, अगेन्स्ट द टर्न. आणि के त्यांचा प्रहार. चेंडू मिड विकेट सीमा पार. श्री नाईकबा चषक दर्जेदार 6 धावा षटकार. ज्या प्रकारे चेंडू फिरवला, फ्लायटेड चेंडू, आणि या ओळखलं अनिकेत यांनी. हा पहा रिप्ले. ओव्हरपिच चेंडू, आणि ज्या वेळेला तुम्ही ओव्हरपिच चेंडू हाताळता, चेंडू फिरला नाही तर याचा फटका, त्याचा भुर्दंड तुम्हाला सहन करावा लागतो. कारण फिरकीपट्टू म्हणून ओळख आहे निलेश पणाळे यांची. परंतु ज्यावेळेला एखाद्या फिरकीपट्टूला असे फटके येतात ना, तिथून कमबॅक करणं खूप महत्त्वाचं आहे. धावा येतात फिरकी पट्टूंच्या गोलंदाजीवर. हा चांगला फिरवला आहे, कट करण्याचा प्रयत्न. ही खासियत आहे निलेश पणाळे यांची. कमबॅक करणारा चेंडू डॉट बॉल. टीमची धावसंख्या धावफलकावर 20. अद्याप 13ची गरज आहे. 10-13 समीकरण सोपं होतं या मॅचमध्ये सळवे सळवेसाठी. महत्वाचं षटक असेल. हा देखील चेंडू चांगला फिरवलाय, ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न. लॉंगॉन आहे तैनात. अजित मोरे एकदा प्राप्त केला, दोन्हीचा प्रयत्न होईल. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. इथे देखील बॅट चांगली ग्राउंडिंग केली. ओमकार बोरगे यांनी एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. थोडेसे उशीर झाला मी म्हणेन अजित मोरे. 2 धावा प्राप्त होत आहेत. 22 धावा धावफलकावर. अद्याप 11ची गरज आहे. 8-11चं समीकरण. ओमकार बोरगे आणि अनिकेत चांगली बॅटिंग केली. अमर कदम यांचे ते 2 षटकार या मॅचचा महत्त्वाच्या क्षणाला आले. चांगला फिरवलाय चेंडू. फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह केलं. एक्स्ट्रा कव्हर मागे धावतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला कॉलिंग दिलं नव्हतं. 2 धावा देखील इथे प्राप्त होतील. चेंडू हातातून निसटला आणि 2 धावा देखील प्राप्त केल्यात बॅटर अनिकेत यांनी. एक्स्ट्रा कव्हरला मागे जाण्याची खरंच गरज होती का, आता हा प्रश्न मात्र त्यांच्या समर्थकांना पडला असेल. परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रयत्न चांगला केला. चेंडू हातातून निसटला. कॉलिंग नव्हतं कदाचित. शुभम पणाळे. 8 चेंडू 9ची गरज. इथून देखील सामन्यामध्ये कमबॅक करू शकते फेअरलेस फायटर्स कडवे. इथून काही करण्याची गरज नसेल सळवेला. 8 चेंडू 9ची गरज. मॅच ऑन.
कमबॅक करणारा चेंडू शॉर्ट आर्म पूल केला, डीपला मिड विकेट सरळ हातामध्ये मारला होता, कॅच ड्रॉप आणि त्यांना मिळाले जीवनदान. दुसरी धावेचा प्रयत्न केला जातो, दुसरी धाव देखील प्राप्त केली जाते. 5च्या 2 चेंडूवर 2 झेल सुटले, 4 धावा आल्यात. मॅच हातातून निसटू शकते कदाचित टीम फेअरलेस फायटर्स कडवेच्या. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच. आणि इथे कॅच 2 सोडल्यात. टीमची धावसंख्या धाव फलकावर 25. 1 टू गो. शेवटचा चेंडू शॉर्ट आर्म पूल केला, डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. 1 धाव प्राप्त केली जाईल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल अनिकेत. 6 चेंडू आता करायच्यात विजयासाठी. 7 धावा. 6 चेंडू 6 धावा. 6 चेंडू 6 धावांची गरज. वॉट अ मॅच. सळवे 11 सळवे ते सुटलेले 2 झेल या मॅच मध्ये निर्णायक क्षण, निर्णायक कलटणी देऊ शकतात. परंतु रन बॉल इक्वेशन आहे. एक मोठा फटका टीम सळवे 11 सळवेला तिसऱ्या फेरीमध्ये घेऊन जाऊ शकतो. आणि प्रत्येक चेंडू महत्वाचा असेल फेअरलेस फायटर्स कडवेसाठी. 6 चेंडू 6ची गरज. गणेश मोरे यांच्यावर विश्वास दाखवलाय टीमने. रन बॉल इक्वेशन आहे आणि ज्याच्या वेळेला क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 6 धावा करायच्या असतात, सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जातो. श्री नाईक बा प्रसन्न चषक 2025चा एक हाय व्होल्टेज ड्रामा तुम्ही पाहताय मित्रांनो. गणेश मोरे त्यांच्याकडे चेंडू सोपवलाय कॅप्टनने. 6 चेंडू 6 धावांची गरज. अनिकेत आहेत स्ट्राईकवर. त्यांच्या बॅटमधून एक षटकार, 3 दुहेरी धावा आल्यात. नाबाद 12 धावांवर फलंदाजी करत असताना अनिकेत पहिला चेंडू ओव्हर पिच ड्राईव्ह केलाय. अजित मोरे लॉंगॉनला तैनात. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन. विकेट हवी होती जी फेअरलेस फायटर्स कडवेला. अनिकेत यांची विकेट प्राप्त केली आहे, विकेट मिळवली आहे. आता 5 चेंडू 6ची गरज. नवीन फलंदाज सनी. 2 चेंडूवर 2 झेल सुटले, तिथे 4 धावा आल्या. तिथे कुठेतरी समीकरण सळवे 11 सळवेसाठी सोपं झालंय. परंतु क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, परिस्थिती बदलायला वेळ लागत नसतो. इथे परिस्थिती बदलली जाईल का टीम सळवे 11 सळवेसाठी? कारण एक मोठा फटका हवा आहे, एक गोल्डन हिट हवी आहे. तुम्ही तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करू शकता. दुसऱ्या बाजूला गोलंदाज गणेश मोरे. अद्याप चांगला टप्पा पहिल्या चेंडूवर त्यांना प्राप्त झालाय. पाच चेंडू 6ची गरज. हा देखील चांगला ड्राईव्ह, क्रिकेटचा पुस्तकी फटका. कव्हर ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हर आहे डीपला. एकदा प्राप्त केले, दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा प्राप्त केल्या सनी. हा रिफ्लेक्ट खूप मजेशीर असेल. लेदर बॉल क्रिकेटची आठवण आली. पहिला चेंडू फ्रंटफुटला येऊन ज्या प्रकारे व्ही शेपमध्ये ड्राईव्ह केला. 4 चेंडू 4ची गरज. असे फटके प्रेक्षक पाहून खुश होतात. उच्च दर्जाचा फटका. ज्या प्रकारे आता सामना येऊन ठेपलाय. 4 चेंडू 4ची गरज. सामना सोडायला तयार नाहीये फेअरलेस फायटर्स कडवे. यश त्यांच्या मागे. नितीन पनाळी संपूर्ण सामन्याची सूत्र फिरवत असताना 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवर एक धाव हवी आहे आणि एक मोठा फटका म्हणजे हा सामना दोलायमान अवस्थेमध्ये येऊन ठेपलाय. चला प्लीज स्पीडअप करा. येस पंच. 4 चेंडू 4. 6 चेंडू 6 पाहिजे होते. त्यानंतर पहिल्या चेंडूवर विकेट आली. आता 2 आल्यात. मॅच थांबवू नका प्लीज. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. चेंडू शरीरावर आदळतो. एक छोटी धाव हवी आहे. फेकी केले. बॅकअप होता परंतु चेंडू पायावर आदळला. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. एक रोमहर्षक सामना पाहताय तुम्ही. श्री नाईक बा प्रसन्न चषक 2025चा तरार. एका बाजूला टीम सळवे 11 सळवेला करायच्या 3 चेंडूमध्ये 3. दुसऱ्या बाजूला टीम फेअरलेस फायटर्स कडवे सातारा. त्यांना रोखायच्या 3 चेंडूमध्ये 3. सिली पॉईंट तैनात केलाय. क्रिकेटमध्ये परिस्थिती कधीही मनासारखी नसते, ती तुम्हाला मनासारखी बनवावी लागते आणि या कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला स्वतःवर विश्वास दाखवावा लागेल.
ज्यांना स्वतःवर विश्वास असतो त्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती वाटत नसते. बॅडमिंटन स्ट्रोक केलाय, फटका हवेत, मिस टाइम स्ट्रोक डीप पॉइंटला करतोय, चुकी 2 धावा प्राप्त केल्या जातील. कॅच देखील सुटला, मॅच सुटेल का? लेट सी. 3 चेंडू, 2 चेंडूमध्ये आता एका धावेची आवश्यकता. 3 झेल सुटले आणि त्या तिन्ही सुटलेल्या झेलवर 2-2 धावा आल्यात सर. म्हणजे जर 3 झेल आले असते तर 6 धावा वाचल्या असत्या. जर तरला क्रिकेटमध्ये महत्त्व नसतं. 2 मध्ये 1, 2 चेंडूमध्ये एका धावेची आवश्यकता. एक चांगला चेंडू टीम फेअरलेस फायटर्स कडवे मॅचमध्ये येईल. 1 धाव टीम सळवे 11 सळवेला तिसऱ्या फेरीमध्ये घेऊन जाऊ शकते. 2 चेंडू एका धावेची गरज. हे क्रिकेट आहे मित्रांनो. फेअरलेस फायटर्स कडवे मॅच सोडायला तयार नाहीये. ते लढत आहेत कारण इतिहास हा नेहमी लढणाऱ्यांचा लिहिला जातो. इतिहासामध्ये जर तुमचं नाव कोरायचं असेल तर तुम्हाला फाईट करावी लागेल. 2-1. शॉर्ट लेग आता तैनात केला आहे. सिली पॉइंटला क्षेत्ररक्षक अगदी तैनात करण्याचा प्रयत्न कॅप्टनचा आहे. मिड विकेट, शॉर्ट मिड विकेट तैनात केला आहे. 2 मध्ये 1. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर तैनात आहे. डीपला पॉइंट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन आहे. डीपला मिड विकेट, डीपला स्क्वेअर लेग. 2 मध्ये 1. मॅच ऑन. येस, हे कमिटमेंट आहे क्रिकेटमध्ये. 2 मध्ये 1. 2 मध्ये 1. पहा, हे क्रिकेटचा थरार पाहताय तुम्ही. फेअरलेस फायटर्स कडवेला माहीत आहे हा सामना आपण जिंकू शकतो आणि सळवे 11 सळवे अवघी 1 धाव दूर विजयापासून. तिसऱ्या फेरीमध्ये कोण होईल दाखल? श्री नाईक बा प्रसन्न चषक 2025. एक चित्त थरारक सामना तुम्ही अनुभवताय. 2 मध्ये 1 धावेची आवश्यकता असताना काठी काढली आहे. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. अप्रतिम गोलंदाजी गणेश मोरे. 1 चेंडू एका धावेची गरज. क्रिकेटचा खेळ जेवढा तुम्ही समजता तेवढा सोपा नाही आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कधीच 1 आणि 1 2 होत नसतात. क्रिकेटमध्ये कधीच 1 आणि 1 11 होत नसतात. क्रिकेटमध्ये कधीच तुम्ही या एका चेंडूवर एका धावेची ज्यावेळेला गरज असताना सामना हलक्यात घेण्याची चुकी करू शकत नाही. अमित आलेत फलंदाजीसाठी, ज्यांनी पहिल्या डावामध्ये अवांतर चेंडूंचा अगदी पाऊस पडला होता. आता त्यांना 1 मध्ये 1 धाव करायची आहे. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न, कौतुक व्हायला पाहिजे गोलंदाज. इट्स अनप्लेबल डिलिव्हरी. पहा काय चेंडू हाताळला गणेश मोरे यांनी. क्रिकेटमध्ये यासाठी म्हटलं जातं की जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही, शेवटची धाव बनली जात नाही, तोपर्यंत तुम्ही कोणताही भाग कितवर्त होऊ शकत नाही. माणसाची वेळ आणि मैदानातला खेळ बदलायला वेळ लागत नसतो. इथे वेळ देखील बदलली आहे, खेळ देखील बदलला आहे. एका चेंडूमध्ये एका धावेची आवश्यकता आहे. जो सामना पाठच्या सामन्यामध्ये विचार केला तर 1 मध्ये 2 करू दिले नव्हते अजित मोरे यांनी. इथे गोलंदाज वेगळा आहे. गणेश मोरे आहेत गोलंदाजी मार्कवर. नवीन फलंदाज अमित. या मॅचचा हिरो कोण? जगामध्ये खेळाडूंची कमी नाही आहे. व्हायचं असेल तर मॅच विनर व्हा. 1 चेंडू एका धावेची गरज. कंपल्सरी चेस. एक हाय व्होल्टेज ड्रामा तुम्ही पाहताय. व्हॉट अ मॅच. फेअरलेस फायटर्स कडवे 1 मध्ये 1 धाव रोखायची आहे. सळवे 11 सळवे 1 मध्ये 1 करायची आहे. व्हॉट अ मॅच. सिली पॉइंट तैनात केला आहे. शॉर्ट लेग तैनात केला आहे. पहिल्या स्लिपला क्षेत्ररक्षक आहे तैनात. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलाय. स्लिपला करतोय चुकी. स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या अगदी डाव्या बाजूने चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये येस, परंतु सामना देखील फिनिश केलाय. नो +1. एका धावेची गरज होती. गणेश मोरे यांनी चुकी केली. अभिनंदन, वेल प्लेड. सळवे 11 सळवे खूप सारे शुभेच्छा. झेल पकडला असता तरी देखील 9 चेंडू होता, त्यामुळे सामना जिंकले असते. आणि खराब क्षेत्ररक्षण फेअरलेस फायटर्स कडवे. 3 झेल सुटले, त्या 6 धावा आल्या आणि तिथून मात्र टीम सळवे 11 सळवे या मॅचमध्ये वरचढ ठरले. येस, टॉससाठी या सळवे 11 सळवे त्यांच्या विरोधात DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड आपण करत आहोत. उपांत्य लढतीचा नाणेफेकीचा कौल.
चला टॉससाठी या. थँक्यू सो मच. असं व्यक्तिमत्व स्पर्धा कोणाची असू द्या, अमोलदादा माने हे नेहमी तत्पर असतात. टॉस जिंकला टीम सळवे 11. सळवे त्यांनी घेतलाय गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि उपांत्य फेरीचा सामना DK स्पोर्ट्स पाटील आवड बॅटिंग करताना पाहायला मिळेल. चेक या